हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत फिश. तर फिश फ्राय करून दाखवणार आहे. आणि करून दाखवणार म्हणजे फिश आणलेले घरी. आज संडे आहे, तर संडे स्पेशलला नॉनव्हेज काहीतरी असतंच आमच्यात. आज संडेला फिश आणलं होतं, तर फिश फ्राय करणार होते, तर म्हटलं रेसिपी शेअर करावं. तर मस्त असं फिश करूया आपण. त्यासाठी इथे बघा तयारी केली. आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करणार आहे फ्रायसाठी. आणि फिश करीसाठी वेगळा मसाला काढून ठेवला आहे, ते काय दाखवत नाही रेसिपी. तुम्हाला हवी असेल तर ते पण कमेंट करा. इथं बघा आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली आहे. त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि फिश स्वच्छ करून त्याला मी हळद मीठ पण लावून ठेवले. स्वच्छ धुवून इथं बघा हळद मीठ लावून ठेवले फिशला, फ्राय फिशला. आणि ते बघा आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, त्यात हळद मीठ टाकलंय. त्याच्यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल तिखट टाकायचं, त्याने कलर छान येतो. याच्यामध्ये तुम्ही थोडीशी घरची चटणी पण टाकू शकताय. आज माझी ॲड करायची राहिली. आणि हे बघा फिश फ्राय मसाला आहे माझ्याकडे म्हणून टाकले, थोडासा राहिला अगोदरचा होता. थोडासाच होता त्याच्यामध्ये शिल्लक, म्हटलं आता ते वापरूया. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर स्किप केलं तरी चालेल. माझ्याकडे आहे तर मी टाकायला लागले फिश फ्राय मसाला. त्यानंतर आपल्याला लिंबू घ्यायचा आहे. अर्धा लिंबू घेतला आहे मी. ह्याच्यामध्ये आहे रस जास्त आहे, रस कमी रसचा लिंबू असेल तर एक पूर्ण टाका. तर मी मोठ्या साईजचा अर्धा लिंबू घेतला आहे, त्याच्या बिया काढल्या बाजूला. आणि छान असा लिंबू ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये पिळून घ्यायचा. ह्याच्यामध्ये एक लिंबू जर तुमच्याकडे नसेल तर आगळ घातला तर चालेल, आगळाने पण छान टेस्ट येते. लिंबू पिळून घेऊया. लिंबू नसेल तर आगळ वापरा, आगळ नसेल तर तुम्ही चिंचेचं पाणी किंवा आमसूलचं पाणी असं करून थोडंसं टाकलं तरी पण चालेल. ते सगळं पूर्ण मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया. त्याची पेस्ट छान अशी मिक्स करून घेऊया. मी अशा पद्धतीने एकदा तुम्ही फिश फ्राय करून बघा, खूप छान होतं, खूप टेस्टी होतं. एकदा कराल तर तुम्ही आणखीन सारखं याच पद्धतीने कराल, छान होते. तुम्ही कोणत्या पद्धतीने करताय माहिती नाही मला, वेगळी पद्धत असेल तर मला पण शेअर करा, मी तसं पण करेन. तर हा मसाला जे मिक्स केलेला आहे, आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं. आता आपण फिशला छान असं कोटिंग करून घ्यायचं, पूर्ण सगळं लावून घ्यायचं सगळ्या फिशना व्यवस्थित. अगोदर बघा मी मीठ आणि हळद थोडी टाकून ठेवली होती फिश स्वच्छ करून. मसाल्यामध्ये पण टाकले मीठ बेतानेच टाकायचं. त्यानंतर आपण नंतर फ्राय करताना जे हे वापरणार आहे रवा वगैरे, त्याच्यामध्ये पण ॲड करायचं आहे. सगळ्या फिशना मी आता लावून घेते आणि सगळं कोट करून घेते हे मसाला, मग दाखवते तुम्हाला. इथे बघा सगळा मसाला मी छान असा सगळ्या फिशला लावून घेतलाय बघा, जरा सुद्धा कमी पडला नाही, व्यवस्थित लावून घेतलाय. आता आपण फ्राय करायचं फिश. तर तोपर्यंत फ्राय करायच्या वगैरे हे 10 मिनटं ठेवूया जरासं मॅरिनेट करत. तोपर्यंत मी फिश करी करून घेते आणि मग फ्राय करताना तुम्हाला दाखवते. हे मी थंबनेलसाठी असं दाखवत होते. इथं बघा माझी म्हटलं फिश मॅरिनेट होईपर्यंत फिश करी करून घ्यायचं म्हटलं. तोपर्यंत 10 मिनटं मॅरिनेट होईल ते. तोपर्यंत मी म्हटलं फोडणी देऊन घेते म्हटलं. तुम्हाला जर फिश करीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, ती रेसिपी पण मी तुमच्याबरोबर एकदा शेअर करेन नक्कीच. इथं करी करून घेते, नंतर आपण फ्राय करूया. इथं बघा करीला माझी छान अशी फोडणी देऊन झाली. आता आपण फ्रायला घेऊया एका साईडला. इथं बघा रवा घेतलाय, तांदळाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये हळद मीठ आणि काश्मीरी लाल तिखट टाकलंय. आणि त्याच आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेत ना फिश, त्याला कोटिंग करून घ्यायचं आणि फ्रायला सोडायचं. छान असं कोटिंग करून घ्यायचं. कोटिंग छान असं केलं की अजिबात त्याचा मसाला निघत नाही. तुम्हाला फ्राय करताना दिसेलच मसाला अजिबात तव्याला खाली चिटकत पण नाही
आणि निघत पण नाही. माझ्या पद्धतीनं असं करा एकदा, नक्की अजिबात त्याचं कोटिंग निघणार नाही आणि छान असे फ्राय होतील. याच पद्धतीनं करा, अशाच मस्त होते फ्राय आणि कोटिंग पण छान होतं टेस्टला. पिठामध्ये पण हळद, मीठ आणि जरासं तिखट टाकायचं, म्हणजे वरतं कोटिंगला पण टेस्ट चांगली लागते. आता बघा मी पॅन ठेवलाच होता गरम व्हायला गॅसवरती. आता त्याच्यामध्ये भरपूर असं तेल टाकायचं. हा फिश फ्रायसाठीच आम्ही वापरतो पॅन. सो तुम्ही कशामध्ये करता, तव्यामध्ये वगैरे करत असाल किंवा वेगळं काय असेल तुमच्याकडं त्याच्यामध्ये फ्राय करू शकता. हे आम्ही फ्रायसाठीच ठेवले म्हणून मी हे वापरते. सो छान असं भरपूर तेल घालून घेणार. तेल तेल भरपूर घालायचं म्हणजे फिश छान असे फ्राय होतात. सो तेल तापले माझं. आता आपण फिश त्याच्यामध्ये सोडूया फ्रायला. सगळे फिश ॲडजस्ट करून छान असं ठेवायचे, म्हणजे तुम्हाला परत पलटी पण करायला यावेत असे ठेवा. प्रत्येकाला अंदाज असतो, सो त्यानुसार ठेवा. आता सगळे मी फिश ठेवून घेते. मिडियम गॅसवरती फ्राय करायचे फिश, म्हणजे आतपर्यंत पूर्ण शिजले जातात. नाहीतर फास्ट गॅसवरती केलं ते वरून कच्चे आतून कच्चे राहतात आणि वरूनच फक्त फ्राय होतात. सो मिडियम गॅसवरतीच बघा मी छान असे फिश सगळे ठेवलेत. आता 1 मिनिट आपण त्याच्यावरती टोपण ठेवायचं. 1 मिनिटानंतर छान असं आतनं शिजले पण जातात वाफेमुळे. सो 1 मिनिट झाले, आपण काढूया, बघूया. बघू शकताय फिश आपले फ्राय झालेत. आणखीन थोडा वेळ जरासं पॅन इकडं तिकडं असं करून सगळीकडनं भाजून घ्यायचे, म्हणजे एका बाजूला असं चांगले भाजतील असं नाही, सगळीकडनं भाजले पाहिजे. सो छान असं सगळीकडे मी पॅन फिरून भाजून घेतलेत. आता आपण पलटी मारून घेऊया. बघू शकताय कलर पण छान आला आहे, एका साईडला छान भाजले गेलेत. आता सगळे फिश आपण पलटी करूया. बघू शकता अजिबात खाली पॅनला चिटकलं नाही. बघू शकता हाही असं कोटिंग आहे, अजिबात निघलं नाही त्याचं कोटिंग आणि छान फ्राय होतात. आणि कोटिंग निघलं नसलं की फिशला टेस्ट पण हाय अशी राहते आणि चांगले लागतात फिश. तर माझ्या पद्धतीने नक्की करा. इथं बघा सगळे मी फिश पलटी करून घेतलेत आणि दोन्ही बाजूने आपण छान असं भाजून घ्यायचं आहे. मी तेल सगळीकडे पसरून घेतलं. आता ह्याला आपण प्लेट ठेवायची आणि दुसऱ्या बाजूने पण छान असं फ्राय करून घेऊया. सो 1 मिनिट ठेवूया आणखी प्लेट आपण. 1 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते. इथं बघा 1 मिनिट झालाय. प्लेट काढून बघूया आपण. बघू शकता छान असे आपले दोन्ही बाजूने छान फ्राय झालेले दिसतात. आणि ते मी सांगाले झाले म्हणून तुम्हाला. सो एक दाखवते तुम्हाला. इथे बघा मस्त असे फ्राय झालेत दोन्ही बाजूने आणि आपले फिश फ्राय तयार आहेत. माझ्या अशा पद्धतीनं नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल. सो मस्त असे आपले फिश फ्राय रेडी झालेत, यम्मीवाले. नक्की ट्राय करा. बघा जवळून कसे मस्त दिसतात. कलर पण काश्मीरी लाल तिखटमुळे खूप छान येतो. सो नक्की ट्राय करा. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हाईपचं बटन दाबा. बाय, धन्यवाद.